अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा। न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। विसंबेना माता बाळा, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा। न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। त्रिभुवनी ज्याची सत्ता, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया। न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे, दुसरे चरणा संताचे। चक्रपादाने कथेचा विस्तार, चक्रपादाने कथेचा विस्तार। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची। माथा चरणावर साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत। अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा। न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा जो भगवंताला अनुसरला त्याच्या जीवनामध्ये काय काय लाभ झाला या लाभांचं चिंतन करणारा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे। विठ्ठल अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहिला लाभ त्याच्या जीवनामध्ये झाला अनुसरे तो अमर झाला। जो अनुसरला तो अमर झाला। दुसरा लाभ तो संसारापासून दूर गेला किंवा संसार त्याच्यापासून दूर गेला। अंतरला संसारा किंवा संसार। जो अनुसरला तो कधी गर्भवास पाहत नाही। जो अनुसरला भगवंत त्याच्याकरता माता होतात आणि माता ज्याप्रमाणे आपल्या लेकराचे सगळे लळे पूर्ण करते, लेकराला कधी विसंबत नाही, त्याप्रमाणे विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा। भक्ताचे सगळे लळे भगवंत पूर्ण करतो। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे लाभ होतात असं नाही, माझ्या जीवनात झाले म्हणून तुम्हाला सांगितले। कारण त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे तुकया रक्षिता तो झालिया। तुकाराम महाराजांचं रक्षण ज्याची त्रिभुवनात सत्ता आहे
त्यानं केलं अशा अर्थाचा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज आपण सर्वजण अत्यंत शोकाकुल अंतःकरणाने ज्या निमित्ताने या ठिकाणी समुपस्थित आहोत ते निमित्त सर्वांना ज्ञातच आहे. तरी देखील आपल्या श्री क्षेत्र चापडगाव या गावातील पुण्यसलीला गोदावरी मातेच्या तटावर तीरावर वसलेलं हे सुपीक आणि सधन गाव म्हणजे चापडगाव आणि या गावातील आदरणीय श्री आमचे अरुणजी पंडितराव घुगे, आम्ही प्रेमाने ज्यांना काका म्हणतो, त्याचबरोबर कैलासवासी कैलास पंडितराव घुगे, हिराबाई देवराम गरकळ, मंदा नथुराम डोमाडे, अलका किसन केकान, सुनंदा दत्तात्रय केकान, ताई मच्छिंद्र आव्हाड, अंजना उत्तम नागरे यांच्या मातोश्री, त्याचबरोबर सौभाग्यवती लता अरुण घुगे, कुसुम कैलास घुगे यांच्या सासूबाई आणि आमचे स्नेही आणि साईबाबा सिमेंट प्रोडक्ट कंपनी जे चालवतात असे राहुलजी घुगे यांच्या आजीबाई, कैलासवासी काय भीमाबाई पंडितराव घुगे यांना इहलोकाची यात्रा संपून आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा घुगे परिवाराच्या वतीनं आयोजित करण्यात आलेली आहे. आमच्या राहुलजी आणि त्यांचे पिता श्री अरुणजी या दोघांच्याही माध्यमातून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली. या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या पंचक्रोशीतील सर्व टाळकरी मंडळी, आपल्या गावातील एवढे गुळवंचित का सगळे गुळवंच, आटकवडे, अजून निमगावचे काय आणि निमगाव, हे 2-3 निमगाव, गुळवंच, आटकवडे, त्यानंतर चापडगाव, त्यानंतर मुरंबी, सिरसाटे, करंजगाव, या सगळ्या गावातील मंडळी या ठिकाणी उपस्थित, कांडळवाडीचे आहेत, कांडळवाडीचे पण आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण विणेकरी महाराज आहेत, आदरणीय आपले पंढरी महाराज आहेत. ही सगळीच आता तुम्ही सगळी भजनी मंडळी, सगळ्यांना रामकृष्ण हरी. इकडच्या बाजूला उपस्थित असणारे आपल्या सिन्नर तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण चिंतामण महाराज सानप या ठिकाणी आहेत. आदरणीय भास्कर महाराज, आदरणीय रोहिदास बाबांचेच ते कृपापात्र आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही मी धन्यवाद देतो. रोहिदास भाऊंचे चिरंजीव आहेत आणि स्वतः आपल्या नाशिक जिल्ह्यातील गायन क्षेत्रातील वारकरी संप्रदायातला ढाण्यावाघ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखला जातो असा आदरणीय हरिभक्तीपरायण भजन गंधर्व रोहिदासजी महाराज मते भाऊंना खूप खूप धन्यवाद देतो. भाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. आमच्या पंढरी महाराजांचे चिरंजीव, काय महाराजांचं नाव, विठ्ठल महाराज, अतिशय सुंदर मृदंग वाजवतात. आमचे बंधू दीपक महाराज या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमचे आदरणीय राजोळे काका, चंदू काका, तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय विठ्ठल भाऊ आहेत आणि अतिशय सुंदर साऊंड व्यवस्था ज्यांची असे आमचे लोखंडे, शंकरराव लोखंडे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि माझ्यासमोर उपस्थित असणारे सर्व परिचित, अपरिचित, अतिपरिचित घुगे परिवाराची नातेवाईक, पाहुणे मंडळी, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, कृषी सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. हार्मोनियम वादक बाबा आहेत, दोन्ही पण चोपदार, सगळे सगळ्यांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल लक्षपूर्वक ऐका सज्जन हो. आज ज्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत ते निमित्त आहे श्राद्धाचं. खरं तर श्राद्ध कशाला म्हणायचं तर श्राद्ध या शब्दामध्येच श्राद्ध शब्दाची व्याख्या श्रद्धेनं क्रियते श्राद्धा असं म्हटलं जातं. आपण आपल्या मातेच्या किंवा पित्याच्या प्रित्यर्थ श्रद्धेनं जी जी क्रिया करतो त्याला श्राद्ध असं म्हणतात. विठ्ठल या श्राद्धामध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. त्यात पहिली महत्त्वाची गोष्ट श्रद्धा आवश्यक असते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट विधी आवश्यक असते. लक्षात ठेवा. देशे काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्
श्राद्ध शब्दाची व्याख्या करतानाच देश योग्य असला पाहिजे श्राद्ध करण्याकरता, गोदावरीचा तट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काळ योग्य असला पाहिजे. ज्या तिथीला आजींनी देह ठेवला त्याच तिथीला श्राद्ध केलं पाहिजे, तो काळ योग्य असला पाहिजे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, पात्र योग्य असलं पाहिजे. पुत्राकडून श्राद्ध झालं पाहिजे, ज्येष्ठ पुत्राकडून. लक्षात ठेवा. पुन्नाम नरकात्रायते इति पुत्रा. हा पुत्र शब्दाची व्याख्याच अशी केलेली आहे, जो आपल्या पितरांना नरकातून तारतो त्याला पुत्र असं म्हणतात. विठ्ठल. म्हणून देशे कालेच पात्रेच श्रद्धया विधिना च यत्. दोन गोष्टी सांगितल्या, एक श्रद्धा आणि दुसरी महत्वाची गोष्ट विधी. कधी कधी श्राद्धामध्ये विधी असतो पण श्रद्धा नसते, आणि कधी कधी श्रद्धा असते पण विधियुक्त नसतं, आणि कधी कधी श्रद्धा विधी दोनही गोष्टी नसतात, आणि कधी कधी श्रद्धा आणि विधी या दोनही गोष्टींनी श्राद्ध असतं, आणि या दोन गोष्टींनी युक्त असतं तेच श्राद्ध असतं. विठ्ठल. बऱ्याच वेळेला आपल्याला पाहायला भेटतं, विधी तर फार मोठा केलेला असतो परंतु त्याच्या पाठीमागचा उद्देश स्वतःच्या प्रतिष्ठेचा असतो. लक्षात ठेवा. फार मोठे महाराज बोलवायचे, फार मोठा मंडप द्यायचा, फार पैशांची लय लूट करायची, त्यांनी पण लूट करायची इकडे येऊन, आणि मग म्हणायचं की मी जसं माझ्या बापाचं श्राद्ध घातलं तसा अख्ख्या गावात कुणी घातलं नाही असं आपल्याला करून दाखवायचंय. इथं प्रतिष्ठा आली. लक्षात ठेवा. बापाबद्दलची, आईबद्दलची श्रद्धा नष्ट झाली आणि प्रतिष्ठा म्हणजे मेलेल्या आईबापाचं भांडवल करून आम्ही किती मोठे कार्यक्रम करून दाखवू शकतो हे लोकांना दाखवण्यासाठी जे केलं जातं त्याला श्राद्ध म्हणत नाही. विठ्ठल. त्यामध्ये श्रद्धा अपेक्षित आहे. श्रद्धा असेल आणि मग कोटी रुपये खर्च करा, हरकत नाही, श्रद्धा असेल तर. पण अश्रद्ध अंतःकरणानं केलेलं, प्रतिष्ठेचा हेतू अंतःकरणामध्ये असल्यानंतर जे केलं जातं ते श्राद्ध नसतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, विधी सुद्धा पाहिजे. आणि मला तर वाटतं ब्राह्मणांच्या करवी जे कर्मकांड इथं केलं जातं त्याच्यामध्ये 100% उणिवा राहतात, कारण कलियुगात कर्मकांड चालत नाही. खरं सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कर्म धर्म नव्हती सांग, कर्म धर्म नव्हती सांग, कर्म धर्म नव्हती सांग, कर्म धर्म नव्हती सांग. उणे अंगी पतन, 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 उणे अंगी. कर्म धर्म नव्हती सांग, उणे अंगी पतन, उणे अंगी पतन, उणे अंगी पतन. कर्म धर्म नव्हती सांग, उण्या अंगे पतन. कर्मामध्ये उणीवा राहिल्या तर पतन घडण्याची शक्यता असते. लक्षात ठेवा. म्हणून कलियुगामध्ये कर्मकांड सांगितलेले नाहीये. पण काही काही लोक, वारकऱ्यांनी महाराष्ट्र हा पुढे नेलाय, परंतु काही काही संप्रदाय आणि परिवार पुन्हा वारकरी पुन्हा महाराष्ट्राला पाठीमागे घेऊन चालले. घराचा दरवाजा इकडनंच नसावा, ते संडास तोडा, तिथं पिरॅमिड लावा. विठ्ठल विठ्ठल. महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अवघा तो शकून हृदयी देवाचे चिंतन. सगळ्याच गोष्टी शकून आहेत. तू कमाने हरिचा दास, तू कमाने हरिचा दास. शुभ काळ गाई दिशा, शुभ काळ गाई दिशा. अवघा तो शकून, अवघा शकून हृदय देवाचे चिंतन. तुका म्हणणार तेथे नसता वियोग, लाभा उणे
ते काय त्याचं शेवटचं चरण आहे. तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ दाही दिशा. संगमनेर मधलं एक कापड दुकान आहे, त्याचं तोंड दक्षिणेकडे, पण सगळ्यात जास्त तेच चालतं, राजपाल. विठ्ठल विठ्ठल आणि आमच्या सिन्नर मध्ये गणेश पीठ इथली दुकानं सगळ्यात जास्त चालतात, त्या सगळ्यांची तोंड दक्षिणेकडे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून किमान वारकऱ्यांनी तरी या गोष्टींच्या नादी लागू नये. लक्षात ठेवा, ज्यांनी गळ्यात माळ घातली ना त्यानं देवाचं चिंतन करणं, नामस्मरण करणं यापेक्षा मोठा लाभ त्याच्या जीवनामध्ये नाहीये महाराज. लक्षात ठेवा. म्हणून मला हे सांगायचं, कर्मकांडामध्ये 100% बघा तुम्ही आज हे ब्राह्मणांकरवी विधी झाला, बरोबर ना, विधी म्हणतात त्याला, तो विधी केला आपण. पण लक्षात ठेवा, त्या विधीसाठी जी फुलं लागतात ती फुलं थेट झाडाची तोडून तिथं न्यावी लागतात. हे खोटं आहे असं मला म्हणायचं नाही. कर्मकांड खरंच आहे, पण काळ योग्य नाहीये, कलियुग आहे. अवघ्या वाटा झाल्या क्षीण, कधी न घडे साधा. तुकोबाराय म्हणतात, मोडून या वाटा सूक्ष्म, या सूक्ष्म वाटा आहे म्हणून मोडून काढल्या मी. केला राज्यभार चाली ऐसा. सांगू तुम्हाला, ब्राह्मणांच्या करवी जो विधी होतो ना, तो विधी म्हणजे सूक्ष्म वाट आहे. आणि कीर्तन श्राद्धानिमित्त असणारं कीर्तन हा राजमार्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. राजमार्ग आहे, कीर्तन म्हणजे राजमार्ग आहे. लक्षात ठेवा. शंकरराव बर ठीक आहे. राजमार्गावर शंकररावांनी डमरू वाजवायचं तर शिट्ट्या वाजवायला लागले. याकरता तुम्हाला सांगत होतो की हा राजमार्ग आहे कीर्तन. बघा, ती फुलं जर जमिनीवर पडलेली असली आणि तुम्ही जर समर्पित केली तिथं तर ते पाप होतं, कारण पृथ्वी ही देवता आहे आणि त्या देवतेला समर्पित झालेलं निर्माल्य होतं, ते तिथं चालत नाही. फुलं हातात घेऊन तुम्ही झाडाची तोडून चाललात आणि मध्येच एखादा भेटला आणि तुम्ही त्याला जय हरी केला तरी त्या फुलांचं निर्माल्य होत असतं. ही सूक्ष्मता आहे कर्ममार्गामध्ये. ब्राह्मण बुवा म्हणतात आचमन करा. मग आचमन करण्यासाठी पाणी किती घ्यावं लागतं? चमचा नका घालू कीर्तनात. चमचा पळ्या बाजूलाच ठेवा. चमचा नाही म्हणत त्याला उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. त्याला एक शब्द आहे माश मात्र. नाथ बाबा वर्णन करतात, कर्मी आचमन करावे, माश मात्र जळ घ्यावे. माश मात्र म्हणजे उडदाचा दाना भिजेल एवढंच पाणी घ्यावं लागतं. मग त्यापेक्षा कमी किंवा अधिक झालं तर न्यूनाधिकत्वा सवे पावे दोष सुरापानासम. कमी झालं किंवा अधिक झालं तर दारू पिल्याचं पातक लागत असतं कर्ममार्गामध्ये. विठ्ठल आणि एवढं कट टू कट तंतोतंत वागता येईल आपल्याला, येईल कलियुगातल्या लोकांना वागता. म्हणून त्यामध्ये 100% उणीवा राहणं स्वाभाविक आहे, पण त्या उणीवा भरून काढण्याचं काम कीर्तनात आहे. म्हणून आरंभी आवडी आदरे सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण कामा. सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण का. कर्मकांडामध्ये राहिलेल्या उणीवा भरून काढण्याचं काम भगवंताच्या नामामध्ये. लक्षात, रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण, जड जीवा तारण. हरिनाम
आपल्याला तारू शकतं जगामध्ये, दुसरं काही नाही. आणि श्राद्ध हे करावंच लागतं. तैत्तरीय उपनिषदामध्ये अशी आज्ञाच केलेली आहे की देव पितृ कार्याभ्याम न प्रमादितव्यम. विठ्ठल विठ्ठल. दोन कार्यांसाठी तुम्ही चुकू नका. दोन कार्य. पहिलं महत्वाचं कार्य जर कोणतं असेल तर देव कार्य, म्हणजे यज्ञादी गोष्टी, सप्ताह वगैरे हा यज्ञच असतो ना. म्हणून त्या कार्यात कधी चुकायचं नाही. देवाचं काम कुठं चालू असेल तर तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. बोलवलं नाही तरी पण आपण तिथं हजर राहिलं पाहिजे देव कार्यामध्ये. देव कार्य. आणि दुसरं आहे पितृकार्य. पितृकार्य म्हणजे तर्पण, पिंडदानादी विधी न प्रमादितव्यम. या दोन गोष्टींमध्ये कधी प्रमाद घडू नये. विठ्ठल. हे करणं गरजेचं आहे, लक्षात ठेवा. हे करायलाच पाहिजे. त्याचं कारण असं आहे, आपण काय नास्तिकवादी लोक नाही आहेत. या जगामध्ये 12 दर्शनकार आहेत सगळे. त्यातले 6 आस्तिक आहेत आणि 6 नास्तिक आहेत. त्या नास्तिक दर्शनकारांपैकी चार्वाक जो आहे ना, त्याला काही हे श्राद्ध पिंडदान वगैरे या गोष्टी मान्य नाही. तो म्हणतो यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुताः. तो म्हणतो ल्यावे कामे बरे असावे सदैव. ल्यावे कामे बरे असावे सदैव. हे जी करी हाव संसारी करी हाव तो म्हणतो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत ल्यावे खावे बरे, बरे ल्यावे बरे खावे आणि बरे असावे. हा बरे सगळीकडे लावून घ्यायचा आपण. बरे ल्यावे बरे खावे आणि बरे असावे. पण हे कधी असावे? तंबाट्याचे पैसे झाल्यावर नाही. तंबाट्याचे पैसे नाही झाले तरी सदैव असावे. कायम सदैव. कारण ऋणम कृत्वा घृतम पिबेत. तो म्हणतो कर्ज काढा पण तूप प्या. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत. काय म्हणतो तो? काय प्या? तूप. हल्लीचा चार्वाक दारू प्यायला सांगितलं असते त्यानं. ऋणम कृत्वा सुराम पिबेत. कर्ज काढून दारू प्या. तो म्हणतो ऋणम कृत्वा घृतम पिबेत. बरं घृत कोणतं प्या माहिती आहे? राजहंस वगैरे हे असले नाही, गोदावरी वगैरे, लोणकढी तूप प्यायचं म्हणतो. ते गिर गायांचं असतं ना. ते काय भाव आहे? तो 3,500 रुपये. 3600 रुपये किलो येते. किती? 3600 रुपये. आणि तो म्हणतो तुम्ही रोज तूप प्या. कोण दमदार आहे बरं एवढा रोज 3600 रुपये किलोचं पावशेर तूप पेली तर बसलेल्यापैकी मला सांगा. आहेत पण खाय करता नाही वापरत, ते साठवून ठेवतात. विठ्ठल विठ्ठल. मला हे सांगायचं आहे की ऋणम कृत्वा घृतम पिबेत. त्याला विचारलं रे ऋण काढून तूप प्यायचं तुला कळतंय का काही? माझी परिस्थिती नाही आहे, एवढं कर्ज कोण फेडेल? तो म्हटला एका बँकेचं कर्ज झालं ना तर ती बँक सोडा, दुसऱ्या बँकेचं काढा पुन्हा. मग त्या बँकेचं तिचं कर्ज कोण भरेल? ती पण सोडून द्या, तिसऱ्या पतसंस्थेचं काढा म्हणे. पण तिचं कर्ज झालं तर मग उसने घ्या चापडगावच्या लोकांकडून आणि तूप प्या. का महाराज? पण काय प्या? तूप प्या. त्याला सांगितलं अरे असे लोकांना बुडवत 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 नुसतं तूप पित राहिलो आणि सगळ्यांचे कर्ज करून ठेवले तर पुढच्या जन्मी जन्म घ्यावा लागेल आणि पुढच्या जन्मामध्ये पुन्हा बैल होऊन फेडावं लागेल सगळ्यांचं कर्ज. 3 गोष्टी कधी कोणाला चुकत नाही. ऋण वैर हत्या हे तो न चुके निधीता. लक्षात ठेवा. कुणाचं ऋण कर्ज जर आपल्यावर असेल तर 1 रुपया सुद्धा ठेवू नका, त्याचा त्याला देऊन टाका, नाहीतर तेवढ्या करता पुन्हा जन्माला यावं लागेल आपल्याला. कुणाशी वैर असेल तर वैर भावना कुणाशी ठेवू नका. मरायच्या अगोदर सगळ्यांना रामकृष्णारी म्हणून घ्या. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, कुणाची हत्या करू नका. अगदी कोंबडीची सुद्धा हत्या करू नका, नाहीतर पुढच्या जन्मात तुम्ही कोंबडा तो राक्षस. विठ्ठल. हे तो न चुके निदिता. हे शास्त्रच हे चुकणार नाही तुम्हाला. तो म्हटला अरे कसला पुनर्जन्म, कसलं काय? भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः.
एकदा की माणूस मेला त्याला जाळून टाकलं की जाळून टाकल्यानंतर त्याची 3 चिमट्या राख होते, गोदावरीमध्ये राख नेऊन टाकतात, खाली काय शिल्लक राहतं. नास्तिकवादी विचारसरणी आहे, लक्षात ठेवा. पण आपण तसे नाही. आपल्याला पुनर्जन्म मान्य आहे, लक्षात ठेवा. आपल्याला पिंडदान मान्य आहे, आपल्याला तर्पण, कारण गीता हे शास्त्र आहे आपलं. आणि गीतारूपी शास्त्र आम्हाला सांगतं की जर पिंडदानादी आणि उदकदानादी क्रिया तुमच्याकडून योग्य पद्धतीनं घडल्या नाहीत तर पितर पतनाला जातात. पतंती पितरो हेषा लुप्त पिंडोदक क्रिया. आणि पतनाला गेलेले पितर तुमच्या संसार मार्गामध्ये करीती पितर वंशी दुराचारी पुत्र झाला. कारण तुम्ही पितरांच्या ऋणातून उतराई होतच नाही. 8 लाभ आहेत, लक्षात ठेवा. 8 लाभ आहेत पितृपूजन करण्याचे. आणि पितृपूजन नाही केलं तर हे 8 तोटे आपल्या जीवनामध्ये आहेत. महाभारतामध्ये वर्णन आलेलं आहे. महाभारत सांगतं पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला संतती होत नाही. पितृदोष, पितृपूजन जर तुम्ही व्यवस्थित, पुत्र होत नाही किंवा कन्या होत नाही जीवनामध्ये, आणि ती व्हावी असं वाटत असेल तर त्याच्याकरता पितृदोष नसला पाहिजे. कीर्ती मिळत नाही. काही लोक प्रतिष्ठेसाठी खूप प्रयत्न करतात पण नाही त्यांची प्रतिष्ठा होत, नाही त्यांना मान सन्मान मिळत, नाही कीर्ती. कितीही वेळा प्रयत्न केला तर कायम ते रिव्हर्स येत असतात. त्याचं कारण आहे पितृऋणातून ते मुक्त झालेले नाही. त्यांना स्वर्ग भेटत नाही, त्यांना पुष्टी भेटत नाही, तुष्टी भेटत नाही. 8 प्रकार सांगितलेले आहेत लाभाचे. हे 8 लाभ आपल्या जीवनामध्ये व्हावेत असं वाटत असेल तर पितृपूजन करणं गरजेचं आहे. महाराज सगळ्या धर्मामध्ये करतात महाराज, हे लक्षात ठेवा. हे काही हिंदूतच केलं जातं असं काही नाही, लक्षात ठेवा तुम्ही. ख्रिश्चनांमध्ये श्राद्ध असतं, ख्रिश्चनांचं श्राद्ध, त्याला मासेस असं म्हणतात. कॅथोलिक पंथामध्ये मासेस काय म्हणतात त्याला? मासेस म्हणतात. मॅसेज नाही बरं. नाही तर हा मॅसेज त्यांच्याजवळ घेऊन जा, ते सांगतील तुम्हाला खरं सांगितलं महाराजांनी. विठ्ठल. मुसलमान देखील शाबानचा महिना असतो त्यांचा. आणि शाबानच्या महिन्याच्या 14 तारखेला, 14 तारखेला ते त्यांच्या पितरांच्या ऋणातून उतराई होण्याकरता आपण जसं महालया श्राद्ध करतो तसं ते करत असतात. पारसी धर्मामध्ये सुद्धा त्यांचे जे कोणी गुरु असतात त्या गुरूंना बोलवलं जातं आणि फळं फुलं जागा स्वच्छ करून तिथं ते ठेवले जातात आणि विधिवत पद्धतीनं पितरांचं स्मरण करून ती फळं वगैरे त्या त्यांच्या गुरूंना दिली जातात. सर्व धर्मांचा विचार करा आपण. याचं कारण एकच आहे. हे का केलं जातं सर्व धर्मांमध्ये श्राद्ध? कारण मनुष्य मेल्यानंतर त्याचा 1 वर्षाचा प्रवास असतो, लक्षात ठेवा. 11 महिने आणि 17 दिवस तो प्रवास पूर्ण करून त्याला सद्गती लाभावी या कारणाकरता सगळे लोक करत असतात. विठ्ठला. काही पुरोगामी विचारवंतांना फक्त हिंदू धर्मातच दिसतं हे सगळं आहे. त्यांना बाकीचे धर्म पण करतात ना या सगळ्या गोष्टी. आणि कृतज्ञता असणं हा तर भारतीय संस्कृतीचा मुख्य घटक आहे, लक्षात ठेवा. अहो बैलाचे सुद्धा उपकार आपण ठेवत नाही. पोळा करतो बैलाचा 1 दिवस, बरोबर आहे की नाही? ही झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात, तर झाडांसाठी सुद्धा वटपौर्णिमा त्या दिवशी झाडाचं पण पूजन केलं जातं. साप उपकार करतो आपल्यावर, तर सापासाठी 1 दिवस आपण राखीव ठेवलेला आहे. काय त्या दिवसाचा? नागपंचमी, बरोबर ना? निर्जीव वस्तूंचे आपल्यावर उपकार आहे. नांगर, फाळ, अवजार, शस्त्र, अस्त्र यांनी सुद्धा आम्हाला मदत केलेली, म्हणून आम्ही त्यांच्याही ऋणातून उतराई होणार. त्यांच्याकरता 1 दिवस आपण ठेवतो. कोणता? विजयादशमी, दसरा. मग हे सगळे
उपकार मान्य करून आपण सगळ्यांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न करतो, तर श्राद्ध हे देखील माता पित्याच्या ऋणातून उतराई होण्याचा एक सोहळा आहे. विठाला 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 विठाला. म्हणून श्राद्ध हे क्रमप्राप्त आहे. आता या जगामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो, त्या स्वाभाविक इच्छा आहेत सगळ्यांच्या. 3 इच्छा आहे. पहिली महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाला वाटतं मी मरू नये, मी मरावा असं किती लोकांना वाटतं? हात वरती करा पटकन. लक्ष आहे का तुमचं? शंकर का बरं? मी मरावा असं किती लोकांना वाटतं? शंकर किती लोकांना वाटतं मी मरावं? ऐका, दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, माझ्या जीवनामध्ये कायम दुःख असावं असं किती लोकांना वाटतं? 4 गोष्टी कोणाला आवडत नाही बरं का. पहिली महत्त्वाची गोष्ट, मला रोग व्हावा असं कधीच कोणाला वाटत. मी दरिद्री व्हावं असं कोणालाच वाटतं का? सोबदार वाटतं? या वयात सुद्धा वाटतं का? मला सांगा. नाही वाटत. माझ्या जीवनामध्ये दारिद्र्य यावं असं कोणाला ज्ञानोबा बोलतात, रोग काय रोगिया, आवडे दारिद्र्य दरिद्रिया. रोग कुणाला आवडत नाही, दारिद्र्य कुणाला आवडत नाही, पण दारिद्र्य रेषेखाली राहायला मात्र. शंकरराव काय लय शिट्ट्याचा. दारिद्र्य कुणाला आवडत नाही, पण दारिद्र्य रेषेखाली राहायला मात्र सगळ्यांना आवडतं. मग लाडक्या बहिणींना विचारा ना तुम्ही, काय काय असतं ते सगळं. तुमच्यामुळे जिल्हा परिषदचे बिल थकली पार. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल. असं कृषी मंत्री सांगत होते, मला पण माहित नाही. असो, मला काय सांगायचंय तुम्हाला की दारिद्र्य कुणाला आवडत नाही. तिसरी महत्वाची गोष्ट आहे, दुःख कुणाला आवडत नाही. मजलागी दुःख भावे आयसे कोणी भावे ना जीवे, न वांछिता दुःख पावे येणे न संभवे स्वतंत्रता. आणि चौथा महत्वाचा मुद्दा आहे या जगामध्ये, मरण कुणालाच आवडत नाही. न मरणे निर्विवाद जगा पढिये असं वर्णन केलं. कुणालाच मरण आवडत नाही. मरण कुणाला आवडत नाही म्हणजे मी अमर व्हावं प्रत्येकाची इच्छा आहे. दुसरी सगळ्यांची स्वाभाविक इच्छा आहे की मी ज्ञानी झालं पाहिजे. आणि तिसरी सगळ्यांची इच्छा आहे की मी सुखी झालं पाहिजे. विठाल विठाल. आता ह्या 3ही इच्छा काही गैर नाही आहेत, लक्षात ठेवा. कुणालाही वाटतं माझा नाश होऊ नये, कुणालाही वाटतं मी ज्ञानी झालं पाहिजे. लोकांना मी मूर्ख मला कुणी म्हणावं असं वाटतं का? मूर्ख असला तरी कुणी मूर्ख म्हटलं तर सहन करत नाही, कारण त्याला ज्ञान पाहिजे. बाळू महाराज बरोबर ना. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, त्याला कायम सुखी असं वाटतं, माझ्या जीवनात दुःख नको. कारण का माहिती आहे का, या 3 अपेक्षा आपल्याला आहेत. याचं कारण आहे, आपण ज्याचा अंश आहोत ना, तो या 3ही गोष्टींनी नटलेला आहे. लक्षात, त्याचं स्वरूप आहे या 3 गोष्टी. आणि अंशाची धाव ही नेहमी अंशीकडे असते. चिन्नू महाराज, तुम्ही पृथ्वीवरचा एखादा दगड उचला, आकाशात फेका, पुन्हा कुठं येतो? कुठं येतो? खाली, जमिनीवर येतो. का? कारण पृथ्वी ही अंशी आहे आणि दगड हा अंश आहे. आणि अंश अंशीला सोडून राहू शकत नाही. लक्षात. दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतो, पाणी. पाणी आता हे पावसाचं पाणी पडतं ना, हे कुठे धावतं बरं? उताराला, खाली का वरती? खालारा धावे पाणी, भ्रमर सुगंधाची एक घ्राणी. ज्ञानोबा म्हणतात पाणी नेहमी खाली जातं, कारण पाण्याचा स्रोत समुद्र आहे, अंशी समुद्र आहे आणि समुद्र खाली आहे. त्याच्यामुळे ते खाली जातं, पाणी नेहमी खाली जातं. त्यापेक्षा खाली जाऊ शकत नाही. समुद्राच्या पेक्षा खाली जाऊ शकतं का? नाही जाऊ शकत. कारण पाण्याचा थेंब हा अंश आहे आणि समुद्र हा अंशी आहे. म्हणून आता जरी गंगेकडे गेलं वाहत वाहत, तरी गंगा कुठं जाते? समुद्राला जाते. आणि तिसरं महत्वाचं उदाहरण देतो. एखादी मशाल तुम्ही पेटवली, आता विजल्या म्हणा सगळ्या, पेटवली अशी मशाल, इकडे घ्या, इकडे लक्ष द्या. मशाल पेटवली, मशाल, आणि ती अशी उभी पकडली, तर तिच्या ज्वाळा कुठे जातात? कुठे जातात? अशी आडवी धरली तर मामा मामा मशाल धरा ना हातात, आडवी धरा, आडवी आडवी अशी. तिच्या ज्वाळा कुठे जातील? वरती जातील. आणि खाली करा आता. माग कळ लागली हाताला म्हणून तुम्हाला सांगितलं. आता ज्वाळा कुठे गेल्या?
वरतीच. का वरती जातात? कारण त्या ज्वाळांचा स्रोत अंशी सूर्य आहे आणि ज्वाळा अंश आहे. अंशाला नेहमी अंशीची ओढ असते आणि तुम्हा मला या तीनही गोष्टी अपेक्षित आहे. का? कारण आपण ज्या भगवंताचे अंश आहेत तो या तीन गोष्टी हे त्याचं स्वरूप आहे. ममैवांशो जीवलोके, सगळे जीव त्याचे अंश आहेत. आणि तो कसा आहे? सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. त्याच्या सत अंशाला धरून आपल्याला अमर व्हावं वाटतं, त्याच्या चिद अंशाला धरून आपल्याला ज्ञानी व्हावं वाटतं आणि त्याच्या आनंद अंशाला धरून आपल्याला आनंदी व्हावं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. म्हणून हे स्वाभाविक आहे. तुकोबाराय म्हणतात अमर तुची खरा काहीचा नव्हे मी दातारा. अरे तू जर अमर आहे आणि मी तुझा अंश आहे तर मी कसा काय मरका असेल? मी पण अमरच आहे. बघा तुम्हाला अजून उदाहरण सांगतो. आता या तीनही गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहे, परंतु आपण तीनही गोष्टी मिळवण्याच्या पद्धती आपल्या चुकलेल्या आहे. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, पण सुख विषयांकडून आपल्याला अपेक्षित आहे आणि ते कधीच सुखी करू शकत. जड कधी माणसाला सुख देऊ शकत नाही, जड विषय. दुसरी महत्वाची, जीव जीवाला कधी सुखी करू शकत नाही, नाही करू शकत. एक जण माझ्याकडे पळत पळत आला, महाराज माझा ट्रॅक्टरचा हप्ता थकलाय, तुम्ही मला आज जर पैसे दिले तर मी ट्रॅक्टरचा हप्ता भरेल आणि पुन्हा तुमचे पैसे तुम्हाला आणून देईल. आणि त्याच वेळी माझी गाडी ओढून नेण्याकरता फायनान्सवाले आले होते. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं ते कळतं का? बघा कोण कुणाला वाचविल काका या दोघांमध्ये? आता मी त्याला वाचविल, तो मला वाचविल. अरे दोघं पण बुडणारेच आहे, कुणीच तरू शकत नाही. म्हणून जीवाकडून सुखाची अपेक्षा करू नये माणसा. तिसरी महत्वाची गोष्ट, देवाकडून सुद्धा करू नये. देव तीन प्रकारचे देव आहे, काही झालेले, काही केलेले आणि काही असलेले. विठ्ठल विठ्ठल. ब्रह्मदेव इंद्रदेव हे झालेले देव आहे प्रयत्नानं. हे आपल्याला सुख देऊ शकत नाही, कारण तेच दुःखामध्ये आपल्याला काय सुख देणार आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षिणे पुण्यमर्त लोकम विशंती. तुका म्हणे जाती. पुण्यक्षय अधोगती. त्यांचाच प्रवास अधोगतीच्या दिशेने. आपल्याला काय ऊर्ध्व. लोक अंधश्रद्धेच्या पाठीमागे लागले, महाराज आमक्या देवाला कोंबडं कापा, आमक्या देवाला बोकडं कापा. बरं देवय असा भामटाय ना महाराज हा, तो नेमका दुर्बळांचाच बळी घेतो. इथं बिबटे आहे ना शंकरराव, मग एखादा म्हटला ना आज बळी द्यायला जायचं कारण आहे, तर एखादा बिबट्या धरून द्या त्याच्याकडे, याचा बळी द्या, बिबट्याचा दे, नाही तर एखाद्या घोड्याचा दे, घोड्या म्हणजे घोड्याचा बळी द्या एखाद्या, नाहीतर एखादा हत्ती पकडून आणा त्याचा बळी द्या. पण अश्वम नैव गजम नैव नैवम व्याघ्रम नैवच नैवच आजापुत्र बलिर्दध्या देव दुर्बल घातका. दुर्बळाचाच घात करतो देव, पण खुरं स्वतःला ठेवतो आणि मटेरियल मधलेच हाणतात भक्त सगळे त्याच्यावाले. कशा करता? हे कोणत्याच देवाला कोंबड्या आणि बोकुड लागत नाही, लक्षात ठेवा. हे भक्त चावनड झालेले आहेत. विठ्ठल विठ्ठल. काही पण देव. एक जण चालला, रंगात शेंद्री कलर होता त्याच्या डबड्यात आणि सायकल खड्ड्यात आदळली, त्याच्यामुळे तो रंग उडाला आणि एका दगडावर जाऊन पडला. तो दगड नेमका किराळाखाली होता. तो निघून गेला, मागच्यानं नारळ फोडलं, त्याच्या पाठी मागच्यानं नवस केला आणि त्याच्या मागच्याला नवसाला पावला तो देव. मग तो म्हटला मी आता उभा राहणार आहे पंचायत समितीला, मी जर निवडून आलो तर तुला निवारा करीन. आला निवडून, झाला निवारा. मग पंचायत समितीला पावला, मग विधानसभेला का पावणार नाही. मग कायम पडत असलेल्या आमदारानं पुन्हा नारळ फोडलं. तो म्हटला मी मंदिर बांधीन, सभामंडप घालीन. मंदिर झालं, सभामंडप झाला, परवाच काला झाला.
सप्त्याचा तिथल्या. आणि काल्याच्या दिवशी मरणाच्या मारामाऱ्या झाल्या हिशोबावरून. विठ्ठल विठ्ठल. शिळ्या तांब्याचे बाहुले केले, पाठ मांडून वरी बैसविले. वारकरी संतांनी ही अंधश्रद्धा निर्मूल केलेली लक्षात ठेवा. मना येईल ते नाव दिले, मनाला येईल ते नाव ठेवतात. आणि काही पण हे असं नसतं, लक्षात ठेवा. अंधश्रद्धेच्या पाठीमागे जाऊ नये कुणी. वारकऱ्यांनी तरी या भानगडीत कधी पडू नये. मी का सांगतो तुम्हाला, हे केलेले देव काय सुख देणार आहे आपल्याला. मग या जगामध्ये सुख देणारा एकच आहे, तो पंढरपूरला आहे. सुखा लागी जर तळमळ असेल तुझ्या अंतःकरणामध्ये, तर तू एकदा तरी पंढरपूरला जाय, तो तुला सुखरूप करून टाकेल. सुखा लागी करीसी तळमळ, करीसी तळमळ. मग तू अवघाची सुखरूप होशी. थोडा सुखरूप होणार नाही, तू अवघा सुखरूप होशी. पण कधी तरी तू पंढरीशी जाय एक वेळ. नाही पायी दिंडीत जाता आलं भाऊ आपल्याला, तरी पण आपण 1 तारखेला जाणार आहे. जाणार लक्षात ठेवा. आणि सगळे तिकडे गेल्यावर हे कुणी करायचं, इकडे कोणतरी वाटून पाहिजे ना थोडे, आहे का नाही. हो काका, दरवर्षी जातोच असतो. पण आता नेमक्या इतक्या जवळच्या लोकांच्या घरचे कार्यक्रम आले. आमच्या राहुल म्हणजे एकदम आमचा प्राणप्रिय मित्र आहे, आणि त्याच्या आजीचं श्राद्ध. आणि मग इथं थांबायचं नाही म्हटल्यावर हा पण एक प्रकारचा प्रमादच होईल, म्हणून मग आम्ही थांबावं लागलं. पण 1 तारखेला जाणार आहे. मी का सांगतो तुम्हाला, आणि इथून पाठीमागं 17 वर्षापासून चालूच आहे ना वारी आपली माऊलीच्या सोहळ्यामध्ये दरवर्षी. मला हे सांगायचं आहे तुम्हाला की मग तू अवघाची सुखरूप होसी. कारण अवघी सुखाचीच रास आहे आणि पुंडलिकासाठी ओळलेली आहे. आणि जर आपण श्रद्धेनं त्याच्याकडे गेलो तर तो आपल्याला अवघा सुखाचा करून टाकतो. अवघी सुखाचीच रास पुंडलिकाशी ओळली. म्हणून सुख आपल्याला पंढरपूरला मिळतं. सुविधा सुखी करत नाहीत माणसाला, लक्षात ठेवा. AC गाडीत बसून घाम येतो लोकांना. ज्यांच्याकडे कब्बशीच्या सेट पासून सोफा सेट पर्यंत सगळे सेट आहे, त्यांचं तोंड काय माप सेट आहे. क्यू रोते हो बोले सुरत ही वैसी आहे. का रडतो म्हणे, तोंडच तसं झालंय. काय करणार. मन पंढरपूरला जाऊन तर काय तुम्हाला देत नाही बांगड्यान गोंगड्यान किंवा अजून बंगले गाड्या इमले बांधून देत नाही पांडुरंग परमात्मा. पण आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी कसं राहायचं याचा आशीर्वाद पांडुरंग परमात्मा देतो. म्हणून आपण सुखी होतो, लक्षात ठेवा. आणि सुख त्यात आहे त्यात समाधान मानलं पाहिजे. मला हे सांगायचंय तुम्हाला की सुख जड विषय देऊ शकत नाही, तो एकटाच देऊ शकतो, दुसरं कुणी नाही. आणि आपण तिथं सुख न मागता दुःखरूप संसाराकडे सुख मागतो, तो कसा सुख देईल आपल्याला. म्हणून सुखी व्हावं वाटतं, ज्ञानी व्हावं वाटतं. आता ज्ञानी व्हावं वाटतं पण पैसे देऊन ज्ञान मिळावं असं वाटतं. विठ्ठल विठ्ठल. ज्यांच्याकडे सुरुवातीला मृदुंग शिकलो ना ते विठ्ठल महाराज होते नांदेडकर. चांगले पक्वाद वाजवत, तुम्हाला माहिती आहे. त्यांच्याकडे एक कर आहे ना, कर निमोन कर, तिथला एक माणूस आला, मोठा बायगातदार होता. तो म्हटला मी तुम्हाला आहे ना 5,000 रुपये देतो एका वर्षाचे, एका मुलाचे. आता 5,000 त्या काळात खूप होते 20 वर्षापूर्वी. आणि 5,000 देतो आणि 5,000 पोराला हरिपाठ वाजवायला लावायचा, 10,000 कीर्तन वाजवायला लावायचं. आता 5,000 आणि 10,000 कीर्तन वाजवत असतात का, गाता येतं का. तुम्हाला खरं सांगतो भाऊ, तुम्ही रियाज करता, चिंदू महाराज रियाज करता, भास्कर महाराज, दीपक महाराज, तुम्ही सगळ्यांनी प्रॅक्टिस केली. पण प्रॅक्टिसमुळे ज्ञान मिळत नाही. ज्ञान मिळालं जरी प्रॅक्टिसने तरी लोकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी गुरुकृपा आवश्यक असते, लक्षात ठेवा. जर गुरुकृपा नसेल तर ऐन वेळेस विसरून जातं सगळं. आणि गुरुकृपा असेल तर न केलेलं पण आठवतं. तस्य इथे अकथिता ह्यर्था
प्रकाशंते महात्मना, हा वेदामध्ये सांगितलेलं आहे. अकथिता, ज्याचं कधीच कथन तुम्ही केलेलं नाहीये. प्रकाशंते, पण ते तुमच्या मुखातून निघून जातं का? गुरुकृपेमुळे. पण मग अशी गुरुकृपा होण्याकरता श्रद्धावान लभते ज्ञानम, ज्ञान श्रद्धेनं मिळतं, ज्ञान पैशानं मिळत नाही. विठाल विठाल. महाराज, जे वाद्य आपण वाजवतो त्याच्याविषयी श्रद्धा असली पाहिजे महाराज. नाही तर काही काही दिंडीतले पखवाज, तो पखवाजा बी घेतला, पखवाज 1.5 बी घेतला. दिंडीत चालला, गठ्ठे नाही. बोडके महाराज गठ्ठेच नाही. मग रस्त्याच्या कडेला पडलेले, उचल ती कपची घे. काय होतं त्याला? अरे पण त्या कपचीवर सकाळीच अत्याचार झालेला आहे, माहित आहे का तुला? ही श्रद्धा आहे आपली, लक्षात घ्या. शाई पडली, घ्या धकून. काय होतं त्याला? धूमपान पडलं, कणिक लावायची गरज नाही, घ्या धकून. काय होतं त्याला? अरे परमार्थ श्रीमंत असला पाहिजे. भगवानगडाकडे पहा तुम्ही एकदा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कमीत कमी यात तरी कॉम्प्रोमाइज नसलं पाहिजे काहीतरी. खरं आहे की नाही काका? तुमचा टाळ चांगला असला पाहिजे, वाजणारा नीटनेटका. नसला तर नवीन घेऊन या ना. 1000-1200 रुपयाचं टाळ घ्यायला काय अडचण आहे आपल्याला? आपण एका महिन्यात 1500ची तंबाखू खातो. आपण म्हणजे तुम्ही, आम्ही नाही का? मला नका घेऊ तुमच्या. विठाल विठाल. पखवाज चांगला असला पाहिजे, पेटी चांगली असली पाहिजे. हे आपले वाद्य म्हणजे हे साक्षात देव आहे. विठ्ठल टाळ, विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी. या गोष्टींवर श्रद्धा असेल तर तुम्हाला शिकता येईल, अन्यथा नाही. विठाला विठाला. प्रत्येकाला वाटतं मी अमर झालं पाहिजे, प्रत्येकाला वाटतं अमर झालं पाहिजे. पण अमर बनण्याकरता तो उपाय जे करतो ना, तो सत्तेचा उपाय, संपत्तीचा, पुण्याईचा, चतुराईचा, हे उपाय चालत नाही. मग तेथे नचले काही सत्ता संपदा, सत्ता आणि संपत्ती चालत नाही. महाराज, आता विमान दुर्घटनेमध्ये गुजरातचे विजय रुपाणी म्हणून माजी मुख्यमंत्री होते. किती त्यांची सत्ता आणि पॉवर कामा आली मला सांगा. वाचू शकलं क्षणार्धात, होत्याचं नव्हतं झालं. सगळेच श्रीमंत लोक विमानानं प्रवास करत होते. ते काय लाल पिवळी गाडी नाही गरीब लोकांची, ते विमान आहे. आणि विमानात प्रवास करण्याकरता श्रीमंतच लोक जात असतात. क्वचित तुरळक 10-5 लोक जर सोडली तर बाकीची सगळी लोक सदन असतात. लंडनला जाणारे, लंडन म्हणजे काय? करंजगाव काय? आलो लंडनला जाऊन, थांबा 2 मिनिट, आलो लंडनला जाऊन. का असं आहे का काका? ते लंडनला चाललं होतं ते विमान. कुठं सत्ता आणि संपत्ती कामा आली नाही येत. धनानी भूमोपशवष्ट गोष्टे भार्या ग्रहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकाः. नाही. आणि तिसरी महत्वाची गोष्ट, काही लोक म्हणतात आम्ही पुण्य केलेलं आहे, आम्ही काळावर विजय मिळवू. पुण्याईनं पण मिळवता येत नाही, तुम्हाला खरं सांगतो. पुण्याईनं एकदा तरी मरावं लागतं. तुका म्हणे एका मरणेची. आणि काही लोक म्हणतात मी फार चतुर आहे आणि काळ आला की त्याला ठकविल. जमत नाही. मग जर काळावर विजयच मिळवता येत नाही, मरण प्रत्येकाला मरावं लागतं. येथ उरो नाही आले अवतार, हे रते पामर जीव किती. अहो पण सगळ्यांची इच्छा आहे की अमर झालं पाहिजे. आणि तुम्ही म्हणता कुणालाच अमर होता येत नाही. कुणालाच अमर होता येत नाही असं नाही. इच्छा जरी सगळ्यांची असली तरी काहींना होता येत नाही, पण काहींना अमर होता येतं. मग कुणी झालंय का इथून पाठीमागचा अमर? हो झालंय. कोण अमर झालं? अभंगाच्या पहिल्या चरणात अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला. अमर
अमर होता येतं. महाराज म्हणतात जो अनुसरे तो अमर झाला, जो अनुसरला तो अमर झाला. आता अमर होणं, आता आपल्याला प्रत्येकाला 3 देह आहेत. किती देह आहेत? 3. त्यातला एक सूक्ष्म देह आहे, पहिला स्थूल आहे, दुसरा सूक्ष्म आहे आणि तिसरा कारण आहे आणि चौथा महाकारण आहे. त्याचा विचार नंतर आहे, पण प्रमुख 3 देह आहेत आपल्याला, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आता कोणत्या देहानं अमर होता येतं? स्थूल देहानं कुणाला अमर होता आलेलं नाही, फक्त जगद्गुरु तुकोबारायांचा अपवाद सोडला तर. विठ्ठल विठ्ठल फक्त तुकाराम महाराज या जगामध्ये देह घेऊन या जगातून निघून गेले असे फक्त तुकाराम महाराज आहे बरं का. प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले, निळा म्हणे सकळ संता दोष विले. जय जय आजी सद्गुरु स्वामी, जय जय आजी सद्गुरु स्वामी. जय जयाजी सद्गुरु स्वामी निळोबारांनी लिहिलेली आरती आहे, मानव देह घेऊन निज धामा. मग काही लोक म्हणतात की तुकाराम महाराज वैकुंठालाच गेले नाही. आता त्यांचं हसू येतं खरं. म्हणजे अरे तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायचं नाव घेऊनच तुम्हाला जगामध्ये मान्यता आहे. मला सांगा, आम्हाला कोण कुत्र खातं महाराज? आम्हाला सांगा, कोणी असू, भाऊ असू, आम्ही असू, आज समाजामध्ये मान, मान्यता, प्रतिष्ठा, कोणी भेटलं तरी जय हरी करतं. एवढी लोक 2 तास शांत बसून ऐकतात. पुढाऱ्यांना पैसे द्यावे लागतात यांना बोलवायचे, आणि आमच्या कीर्तनाला फुकट येऊन बसतात हे लोक. 2 तास सहन करतात आम्हाला नाही. ही ज्ञानोबाराय तुकोबारायवरची श्रद्धा आहे म्हणून लोक येऊन बसतात इथं, लक्षात ठेवा. आम्हाला कोण काळं कुत्र खातं महाराज? काय आमच्यामध्ये वैशिष्ट्य आणि विशेषता आहे मला सांगा. हे माऊली ज्ञानोबाराय तुकोबारायांच्यामुळे. आणि तुम्ही त्याच व्यासपीठावर नारदाच्या, नामदेव महाराजांच्या गादीवर उभं राहून जगद्गुरु तुकोबारायांच्या क्षमतेबद्दल संदेह तुमच्या मनामध्ये कसा निर्माण होतो? माणसानं आपल्या बुद्धीनं तुकाराम महाराजांना मोजण्याचा प्रयत्न करू नये महाराज. आपली बुद्धी किती काय महाराज, लक्षात ठेवा. काय बुद्धी आहे महाराज? आपल्यामध्ये किती वैराग्य आहे, प्रभूबद्दल किती प्रेम आहे आपल्या अंतःकरणामध्ये. आपण किती व्यापक आहे. अहो आपण म्हणजे फक्त आपली बायको, आपण आणि आपले 2 पोरं एवढंच आपलं जग आहे. पण तुकोबाराय आकाश आहे एवढे आहेत, लक्षात ठेवा. अनु रेणू या आकाशा एवढा. अयम निजाहा परो वित्ती गणना लघुचेतसाम, उदारे चरिता नातुम वसुधैव कुटुंबकम. संपूर्ण वसुधा हेच ज्यांचं कुटुंब झालेलं आहे महाराज. आपण स्वार्थी लोक आहे, आपण आपल्या बुद्धीनं त्यांना मोजू शकत नाही. महाराज तुकोबारायांचा खून झाला याच्यावर व्याख्यान देऊन वक्ता खाली उतरतो आणि तंबाखूची पुडी मागतो लगेच. आणि त्याची लायकी आहे का जगद्गुरु तुकोबारायांच्या बद्दल बोलण्याची? अगोदर तसं व्हा. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. असे मसडण रेडेन यांना कुठं महिमा? बहुत उदड जरी झाली म्हैस काय तरी काय होईल कामधेनू. महाराज आपण नालायक आहे म्हणून आपण नालायकासारखाच विचार करतो महाराज. आपला विचार कुठपर्यंत आहे? पण संत ज्या वारकऱ्यांची श्रद्धा आहे त्याच्यावर तुम्ही म्हणता कागद तरली नाही. ती कागद कुठं लिहिलेली पाण्यात 10 सेकंदात हे होतात, वैकुंठाला गेले नाही. तुम्हाला सांगतो वैकुंठवासी जगन्नाथांना फार गोड सांगायचे. तुकोबाराय वैकुंठाला गेले यात काहीच नवल नाही म्हणायचे. तुम्ही आले कुठून मला सांगा? आता काका करंजगाववरून आले. आता कीर्तन आटोपल्यावर काका पुन्हा कुठे जाणार? तुम्ही करंजगावला जाणार. तुकाराम महाराज आले वैकुंठातून होते, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. वैकुंठातून आले, मग त्यांचं काम आटोपल्यावर ते पुन्हा कुठे जाणार? वैकुंठालाच. यात नवल काय? नवल काय? वैकुंठातून आले वैकुंठाला जाणार, पण त्यांच्या जीवनातलं नवल हे नाहीये की ते वैकुंठाला गेले. यात काहीच आश्चर्य नाही. आश्चर्य याच्यात आहे की 42 वर्ष पृथ्वीवर राहिले आणि पृथ्वीचाच वैकुंठ केला त्यांनी. हे आश्चर्य आहे, लक्षात ठेवा.
तुका म्हणे त्यांनी केली वैकुंठ मेली. ज्ञानोबा म्हणतात काही एखादीनी वैकुंठा जावे तैही वैकुंठाची केले आघवे. एखादा कोणीतरी वैकुंठाला जात होता, परंतु या संत महात्म्यांनी पृथ्वीचा वैकुंठ केला. आज हे रंगलेलं वातावरण कीर्तनातलं हा वैकुंठ नाही तर दुसरं काय मला सांगा. वैकुंठा जावया तपाचे सायास लागे जीवानाश करणे बहु. वैकुंठाला जायचं असेल तर तप करावं लागतं आणि मरावं लागतं, पण जिवंतपणी भूवैकुंठ पंढरपूर निर्माण केलं संतांनी महाराज. पंढरपूर भूवैकुंठ. चला माऊलींच्या सोहळ्यामध्ये त्यानंतर गोऱ्या चांबडीचे लोक जर्मन, फ्रान्स, इटली, अमेरिका तिकडनं येऊन वारीमध्ये सहभागी होतात आणि ज्ञानोबा तुकाराम म्हणतात हा वैकुंठ आहे. विठाला ठाला ठाला ठाला. देह घेऊन गेले गेला तो विमानी बैसोनिया म्हणे रामेश्वर सकळा पुसोनी गेला तो विमानी बैसोनिया. एकमेव अपवाद तुकाराम महाराज, बाकी दुसरं कोणी नाही. मग स्थूल देह पंचमहाभूतांचा आहे. पंचमहाभूत पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात. सूक्ष्म देह 19 तत्वांचा आहे. कोणकोणते 19 तत्व? पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि पंचप्राण हे 19 तत्व आहेत. या 19 तत्वांचा सूक्ष्म देह तयार होतो आणि या 19 तत्वांचा बाध होत असतो. सूक्ष्म देहाचा बाध होतो. आणि तिसरा राहिला कारण देह. कारण देह म्हणजे काय? आपल्या ठिकाणी असणारी आत्मस्वरूपाबद्दलची अविद्या, आत्मस्वरूपाचं अज्ञान हाच कारण देह आहे. आणि या कारण देहानं माणसाला अमर होता येतं. विठाला 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 विठाला. अमर होणं म्हणजे काय? देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. देह मी नाही आहे. मी म्हणजे देह नाही. देह माझा नाही. देहासंबंधी माझे नाहीत, पण देहामध्ये मी आहे. देहामध्ये मी आहे आणि मी कधी मरत नाही. मी अमर आहे. अशी दिव्यानुभूती, दृढ अनुभूती निर्माण होणं म्हणजे अमर होणं आहे. याला अमर होणं म्हणतात. मला अमर काय परिस्थितीनं होता येत नाही. अमर विचारानं व्हावं लागतं. विठाला विठाला. विचारानं आणि निश्चयानं अमर होता येतं. विचारे या निश्चय सुटली काया विचारे या मरणा हाती सुटली काया. विचारानं आणि विचारानंच तुम्ही विजय मिळवू शकता सगळ्या गोष्टींवर. विचाराशिवाय समाधान नाही जीवनामध्ये. लक्षात ठेवा. विचारा वाचून न पविजय समाधान. परिस्थिती नाही निर्माण करू शकत. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगतात, लक्षपूर्वक ऐका. काय झालं म्हणे, 2 मुलं होते. एक श्रीमंताचा होता आणि एक गरीबाचा होता. आणि दिवाळीचा सण आला आणि त्या दिवाळ सणानिमित्तानं श्रीमंताच्या मुलाला फटाके मिळाले, पण गरीबाच्या पोराला मिळाले. पण दोघं मित्र होते आणि दोघं शेजारीच होते. मग आता तो श्रीमंताचा पोरगा फटाके वाजवायचा, आनंद घ्यायचा. जो लहान गरीबाचा होता त्या गरीबाच्या पोराला असा तोंड सोडून बसलेला होता. एक महात्मा त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारलं, का रे बाबा का तोंड सोडून बसला? सांगितलं, श्रीमंताचा मुलगा आहे, माझा मित्रच आहे, पण त्यांनी इतके मोठे फटाके आणले. ते श्रीमंत आहेत, पैसे आहेत त्यांच्याकडे, पण आम्हाला दिवाळीच्या सणाला शिळी चपाती खाणारे आम्ही, आमच्याकडे फटाके आणायला कुठं पैसे आहेत, म्हणून मी नाराज आहे. आम्ही गरीब आहे, माझे वडील आणून देऊ शकत नाही, आई आणून देऊ शकत नाही फटाके, म्हणून मी शांत बसलोय, म्हणून माझा चेहरा उतरला. त्या बाबांनी सांगितलं, अरे परिस्थितीने जरी तू श्रीमंत नसशील तरी पण विचारानं श्रीमंत हो. म्हणे कसं? मला सांग, हे फटाके तुला दिसत आहेत ना? म्हणे दिसत आहेत. फटाका फोडल्यानंतर वरती ते तुषार उडतात सगळे, ते दिसतात का तुला? म्हणे हो दिसतात. फटाका फुटल्यानंतर त्याचा आवाज येतो का? येतो. मग असा विचार कर की तो पोरगा तू रोजाना कामाला लावलेला आहे आणि ते फटाके तुझेच आहेत. नाही करता कसं? विठाला 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 विठाला. या
सगळ्या क्रिया सारख्याच असतील, फक्त तो त्याच्या हातानं उदबत्ती लावत असेल तर असा विचार कर, उदबत्ती लावायला रोजानं ठेवलाय तू, आणि तू मस्त एका जागेवर बसून आनंद घेतोय. परिस्थितीनं जिथं मात करता येत नाही ना, तिथं विचारानं विजय मिळवावा लागतो. म्हणून भगवंत तुकोबाराय म्हणतात की मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. इथं परिस्थितीने नाही, विचारिता म्हणजे विचार करता असा अर्थ घ्या तिथं. विचारानं तुम्हाला मी वासुदेव ही अनुभूती येईल. म्हणून अनुसरे तो अमर झाला. अजून अमर होणं म्हणजे काय? 3 रूपानं शिल्लक राहणं म्हणजे अमर होणं. विठ्ठल ह्या आजी गेल्यात ना कैलासवासी भीमाबाई, या भीमाबाईंच्या आठवणी स्मृती त्यांची कीर्ती पाठीमागे शिल्लक आहे. हे त्यांचं अमरपणच आहे. त्यांचे चिरंजीव इथं बसलेले आहेत, नातू आहेत, त्यांच्या 6 मुली आहेत, मोठा परिवार आहे हा. एक चिरंजीव त्यांचे वारलेले आहेत. आजी ह्या माळकरी होत्या, लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजींनी या कुटुंबाला जर काय दिलं असेल तर ज्ञान दिलं, संस्कार दिले. गावामध्ये राहत असताना कधीही कुणाशी भांडण आजीनं केलं नाही. कितीही भयानक परिस्थिती निर्माण झाली, कितीही प्रसंग आला आणि मुखात एखाद्याविषयी काही वाईट साईट यायला लागलं तर ते आतमध्येच दाबून त्या व्यक्तीविषयी, त्या व्यक्तीला वाईट वाटणार नाही म्हणून कायम संयम राखला, सहनशीलता ठेवली. अशा भीमा आजी त्या देहानं आपल्यामध्ये नाही आहे, देहानं त्यांना अमर होता येणार नाही, पण त्यांचा कीर्तिदेह पाठीमागे शिल्लक आहे. लक्षात ठेवा. तुका म्हणे मरणेची सरे तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम चिवरे कीर्ती मागे. तुम्हाला सांगतो, आपले राहुलजी आहेत ना, त्यांनी 1000 झाडं मागच्या 15 ऑगस्टला आजीच्या पुण्यस्मरणानिमित्तानं वाटली महाराज. खरं सांगू, त्या 1000 झाडांमधलं शेवटचं झाड जोपर्यंत आहे ना तोपर्यंत आजीची कीर्ती शिल्लक आहे, त्या 1000 झाडांमधलं. आणि झाडं कधी संपतच नाही ना, ते अक्षय असतात. तरुवर बीजापोटी बीज तरुवरा शेवट. झाडं बिया देतात आणि बियांपासून पुन्हा दुसरी झाडं, म्हणजे चंद्र सूर्य असे तोपर्यंत. आणि उत्तम पर्याय हे टोप्या, टॉवेल, उपरणे, साड्या, हे जे चालू आहे ना आपलं सगळं आपल्या लोकांमध्ये, तर हे बंद केलं पाहिजे आता. आणि आजीच्या पुण्यस्मरणार्थ तुम्ही झाडं वाटा किंवा एक झाड आपापल्या घरी प्रत्येकानं लावा. एक झाड घेऊन लावा. झाडाची नितांत गरज आहे हल्लीच्या काळामध्ये. पर्यावरण संतुलन बिघडलेलं आहे. एप्रिल महिन्यामध्ये भाऊ घराच्या बाहेर पाय टाकवत नव्हता महाराज, एवढं खतरनाक ऊन लागत होतं महाराज. सकाळी 10 वाजता इतकं भयंकर ऊन होतं. ऑक्सिजन कमी झाल्यामुळे कोरोनासारख्या भयानक आजारामध्ये ऑक्सिजनची किंमत आपल्याला कळली. 1 सिलेंडर किती रुपयाला मिळत होता. आणि झाडं फुकट देतात आपल्याला ऑक्सिजन. आणि हे काय मी सांगतो असं नाही, ही भगवान श्रीकृष्ण सनातन परंपरा आहे वृक्ष लावा सांगण्याची. लक्षात ठेवा. झाडांमध्ये देव पाहण्याची. वृक्षवल्ली आम्हा वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळवे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरे. निसर्गावर प्रेम करायला माणसाने
वाचणं शिकलं पाहिजे महाराज. तुकोबाराय वृक्ष, वेली, डोंगर, नद्या यांना स्वतःचे सोयरे मानत होते. भगवान श्री कृष्ण परमात्मा अख्ख्या गोकुळवासियांना सांगताय की इंद्राची पूजा करू नका. इंद्र पाऊस पाडत नाही, तर गोवर्धन पर्वतावर असणारे उंच उंच गगनचुंबी वृक्ष, त्या वृक्षांना समुद्रातल्या पाण्याची वाफ होते, त्याची ढगं तयार होतात आणि त्या ढगांना ती वाफ ते ढगं झाडांना आडतात. गोवर्धनावर पाऊस पडतो, यमुनेला पाणी येतं आणि आपली गाई गुरं त्या लुसलुशीत गवतावर चरतात. घरी आल्यानंतर आपण दूध काढतो, ते मथुरेला विकायला नेतो आणि आपला उदरनिर्वाह चालतो. हे सगळं कुणामुळे होत असेल तर झाडांमुळे होतं, वृक्षांमुळे होतं. त्यामुळे या गोवर्धन पर्वताची आणि या झाडांची मी पूजा करणार, इंद्राची पूजा करणार नाही. हा विज्ञानवादी दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून द्वापार युगात झाडे लावा झाडे जगवाचा संदेश भगवान श्रीकृष्ण परमात्मा देतात, लक्षात ठेवा. तरी लोक म्हणतात पुराणातले वांगे पुराणात ठेवा. वांग्या तुलाच काही कळत नाही. अरे वांग नाही म्हणत त्याला, वाणगी असा शब्द आहे. आणि वाणगी म्हणजे गोष्टी. पुराणातल्या गोष्टी पुराणात नाही. आज पुराणांचीच गरज आहे, कारण पुराणवम इति पुराणम, जे कधीच पुराण होत नाही त्याला पुराण म्हणतात. विठाल विठाल. म्हणून राहुलसाठी टाळी वाजवा सर्वांनी एकदा. त्याच्या सगळ्या कुटुंबाकरता, त्याच्या वडिलांकरता, कारण 1000 वृक्ष त्यांनी दान दिलेले आहेत आणि सत्कार्यामध्ये त्याचं नेहमी पुण्य असतंच. ज्ञानदा वारकरी गुरुकुल पांगरीला आपण सुरू करतोय. एका दात्यानं आम्हाला बिघाभर जागा दान दिली आणि त्याच्या अगोदर चापडगावला नेमकी कथा झाली होती आपली, आहे का नाही, रामकथा. पहिलीच कथा झाली माझ्या आयुष्यातली आणि शेवटचीच असेल बहुतेक. इकडं पहा, चापड गावातली बरं का, दुसरीकडे झाल्या नंतर नाही झाल्या, पण हे उगम चापड गावातून झाला. गणपती बाप्पाचं आपलं मंडळ आहे, गणेश तरुण मित्र मंडळ. अतिशय सुंदर नियोजन त्यांनी केलं होतं. खूप चांगली तरुण मंडळी या गावातली महाराज, खूप चांगली आहे. गणपती बाप्पाला कोणी DJ आणतं, कोणी काय आणतं, कोणी तर पार गौतमी आणतं, आहे का नाही. पण मग कथा कीर्तन प्रवचन हे कोणी ठेवत नाही. पण हे गणेश मंडळ जे चापडगावचं आहे ना, हे दरवर्षी कथा आयोजित करत असतं आणि त्या वर्षी आपलं त्यांनी रामकथा आयोजित केली होती. आणि त्यानंतरच मग राहुलची तेव्हा आमची चांगली घनिष्ठ मैत्री निर्माण झाली आणि मग त्या जागेला कंपाऊंड करायचं ठरलं. आमचे चुलते आहेत कॅप्टन अशोक कुमार खरच साहेब, ते म्हटले मी एक देतो म्हणे कंपाऊंड करणारा. म्हटलं नाही, मी राहुलला बोलवतो. राहुल आला. राहुल त्यांचा चांगला संबंध आला राहुलचा. त्यांनीच पैसे दिले ते कंपाऊंडचे सगळे. पण जवळपास 60,000 रुपये राहुलनी कमी घेतले होते आमच्या कंपाऊंडच्या कामामध्ये. म्हणजे इतर जो रेट असतो ना त्यापेक्षा कमी. कारण तो म्हटला तुम्ही पण नवीन आहे, मी पण नवीन आहे या कामामध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला एवढी सवलत. म्हणजे कायम पुण्य कामामध्ये. ते त्यांचे गुरुदेव आहेत इकडं, त्यांचा आश्रम आहे. काय महाराजांचं नाव त्या? हां, गणपत बाबा नागरे. सिमेंट कंपनी स्थापन केली. हे मामा पण आहेत साक्षीदार त्याला. तिथं बाकडे पाहिजे होते. अरे राहुल बाकडे घेऊन ये रे. लगेच बाकडे नेऊन दिले तिथं, सिमेंटचे बाकडे फ्री ऑफ चार्ज. असं मी पण म्हणणार आहे बरं का तुला, राहुल संडास घेऊन ये रे. संडास म्हणजे ते ऐका. आणि तो कधी नाही म्हणत नाही. आता शिबिर झालं आमचं. शिबिरामध्ये सुद्धा सगळं जाहिरात सौजन्य राहुलकडे देऊन टाकलं होतं आम्ही. करतो तो आणि काही कमी नाही. 7,000 रुपयावर नोकरी करत होता. मला त्याचं खडानखडा माहिती सगळी त्याच्या आयुष्याची. 7,000 रुपयात कंपनीत काम करत होता. नंतर पार्टनरशिपमध्ये त्यांनी सिमेंट प्रॉडक्ट कंपनी काढली आणि त्याच्यानंतर त्यानं स्वतंत्र त्याचं चालू केलं. आईवडिलांच्या कृपेनं, आईवडिलांच्या आशीर्वादानं तो सगळ्या महाराष्ट्रात जातो. 1 मिनटंसुद्धा फोन खाली नसतो त्याचा, कारण कायम फोन बिझी. फोन केला, हॅलो वैजापूर टॉयलेट किती रुपये? 17,000. जेवढं अंतर वाढलं तेवढे 1000 वाढले, आहे का नाही. हॅलो आलो, कुठे यायचं सांगा. स्वतः पिकअप चालवणार, स्वतः घेऊन जाणार. ही जी कष्ट, जिद्द, चिकाटी जी राहुलमध्ये आहे ना, खरं तर ही तो त्यांनी मला सांगितलं, आमच्या आजीनं नातू घडवले म्हणे, नातू. आणि ही प्रेरणा मला कोणाकडून मिळाली तर भीमा आजीकडून मिळाली म्हणे हे सगळं करण्याची.
महाराज आणि आजीला सगळ्यात जीवाचा कोण असतं तर नातूच असतो. मुलींपेक्षा पण नातू लय जीवाचा असतो, लक्षात ठेवा. कारण नातूच सानिध्यामध्ये असतो ना. म्हणून पंढरपूरला सायकलवर दरवर्षी जाणं असेल, या सगळ्या गोष्टी. एक मुलगा मिलिटरीमध्ये आहे, राहुलचा मोठा भाऊ, बरोबर ना, मिलिटरीत आहे ना. एकदा आमची भेट तर प्रेम मंदिरात झाली होती का हो काका. तिकडं वृंदावनला बदली होती त्यांची आणि काका आणि मावशी दोघं पण गेले होते तिकडे. असा सुंदर परिवार आहे. हे मी याकरता सांगतो की अमर कशानं राहता येतं, अशा सत्कर्मातून अमर राहता येतं. अनुसरे तो अमर झाला. 2 ज्ञानानं अमर होता येतं. आणि 3 समाधीनं अमर झाले संत. विठाला विठाला. असो मला हे सांगायचं आहे, अमर झाला. पण कोण अमर झाला? अनुसरे तो अमर झाला. फक्त एका शब्दावर मी 5 मिनिटं बोलणार आहे आणि थांबणार आहे. हे झालं सगळं साध्य. अमर झाला, फळ मिळालं. पण कुठलंही फळ प्राप्त करण्याकरता त्याच्या पाठीमागे साधना असावी लागते. आणि ती साधना काय तर अनुसरणे. विठ्ठल विठ्ठल. अनुसरे तो अमर झाला. मग अनुसरणे म्हणजे काय करणे तर अनुसरण करणे म्हणजे मागे जाणे. विठ्ठल विठ्ठल. बस गीते साहेब. रामकृष्ण आहे. अनुसरण करणे म्हणजे मागे जाणे. मागे जाणे म्हणजे कुणाच्या मागे जाणे, कुठे जाणे? मागे जाणे म्हणजे फॉलो करणे. हल्लीच्या भाषेमध्ये इन्स्टा, फेसबुक ते शंकरराव टाकत असतात ना, ते पाहिलं का? व्हिडिओ आवडल्यास आहे का नाही? व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, अजून सबस्क्राईब करा, बेल आयकॉन फॉलो करा आणि घंटी दाबा. घंटीचं बटन घंटी दाबा विसरू नका. ते आहे ना, विसरू नका बस. हा, ते घंटी दाबायला विसरू नका. हे असं असतं. ही सोशल मीडियाची जशी भाषा आहे तशीच भाषा तुकोबारायांची. अनुसर आहे म्हणजे फॉलो करा. कुणाला फॉलो करा? कुणाच्याही पाठीमागे जाऊ नका. लक्षात ठेवा. तुम्ही लक्षपूर्वक ऐका. अनुसरण करण्यायोग्य फक्त 4 गोष्टी या जगात. किती आहे? 4. जीवाचा स्वभाव आहे अनुसरण करणं. प्रत्येक जण कुणाला तरी फॉलो करतो. आता हे पेटी वादक महाराज, तुमचा पण कोणीतरी आदर्श असेल ना पेटी मधला, आहे का नाही? तुमचा पण मृदुंगवादक कोणीतरी आदर्श आहे. आमच्या रोहिदास बाबांचा आहे. सगळ्यांचा कोणीतरी एक आयकॉन असतो, एक आयडॉल असतो, आदर्श. आणि तो आदर्श डोळ्यासमोर ठेवून माणसं तशी वाटचाल करत असतात. आता हा यूट्यूबर आहे मुलगा, त्याचा पण कोणीतरी आदर्श आहे की आपण याच्यामध्ये गेलं पाहिजे. तसा आदर्श प्रत्येकाचा असतो. पण कुणाच्याही पाठीमागे जाऊन काही फायदा होत नाही. हे काही वट सावित्री पौर्णिमेचा दिवस होता. ऐका हे बायानो, 5 मिनिटं ऐका फक्त. वट सावित्रीची पूजा करणारे ऐका. वट सावित्री पौर्णिमेचा दिवस होता. काही बाया हातात ताटण तांब्या घेऊन वडाची पूजा करायला चालल्या. आता नेमकं त्या बायांचं टोळकं चाललं होतं. त्याच्या पुढे एक बाई होती. तिचं नियांचं जमत होतं की नाही काय माहिती, बिचारी एकटीच चालली होती. एका हातात ताटण, एका हातात तांब्या. अचानक खाजव आली त्या बाईच्या पाठीला, जी एकटीच चालली होती. आता खाजवणे हा असा प्रकार आहे, जेव्हा खाजव आली तेव्हाच खाजवावं लागतं. असं नाही की उद्या परवा पाहू, जाऊ दे मर्दा. तिनं विचार केला, अरे दोनही हात गुंतलेले आहेत, कसं खाजवायचं? रस्त्याच्या कडेला सिमेंटचा पोल होता एक. त्या पोलजवळ ती बाई गेली. तिनं तिची अशी पाठ खाजवली. तिचं काम झालं, निघून गेली. पण मागच्या साळकाय माळकाय होत्या ना, या म्हणायला लागले, अगं तिच्या घरात एवढी सुख समृद्धी कशी काय माहिती आहे का? म्हणे कशी काय? मूर्खासारखा आपण वडाला दोरे गुंडाळून घरी निघून येतो, पण त्याच्या अगोदर पोलला पाठ घासावी लागते, आपल्याला माहीतच नाही म्हणा. महाराज जी बाई जायची ती पोलला पाठ घासायची. जी बाई जायची ती पोलला. मागच्या म्हणाल्या पोलला पाठ घासल्यावर एवढा लाभ, तर गंध अक्षदा लावल्यावर किती लाभ. मागच्यांनी गंध अक्षदा लावल्या. तिसरी म्हटली, बाप रे, गंध अक्षदा लावल्यावर एवढा लाभ,
तर वडाला काय कशाला दोरा गुंडाळायचा, यालाच गुंडाळून टाकू. पोललाच दोरा गुंडाळून टाकला आणि त्याच्याच जवळ फुलन पानं व्हायला लागले. MACB वाले आले, त्यांनी वरच्या तारा काढून नेल्या, पोल देव तयार झाला. विठाल विठाल. बाईनं का पाठ घासली हे न बघता तिचं अनुसरण पाठीमागच्या बायांनी केलं. बरोबर आहे की नाही? याला म्हणतात निंदिले निंदावे, वंदिले वंदावे, एक गेले जावे त्याच्या मागे. हे असं अनुसरण करून जीवनामध्ये लाभ होणार नाही. तर पहिलं वेदाचं अनुसरण केलं पाहिजे. लक्षात ठेवा, वेद हा आपल्याला प्रमाण असला पाहिजे. वेदाची निंदा करू नका, वेदाला नाव ठेवू नका. हिंदू धर्मात जन्माला येऊनही जे वेदाची निंदा करतात ना, तुकोबाराय म्हणतात वेदा निंदितो चांडाळ, तो भ्रष्ट, तो सुतक्या, तो खळ. म्हणून पुरोगामित्वाच्या नावाखाली वेदाला नावं ठेवू नका. लक्षात ठेवा, हा वैदिक धर्म आहे, हिंदू धर्म. वेदाच्या मागे गेलं पाहिजे. वेदाच्या मागे जाणं शक्य झालं नाही तर सूक्ष्म आहे शास्त्र, शास्त्रांचं अनुसरण करा. तस्मात शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो. पण शास्त्र सूक्ष्म आहे, वेद गुह्य आहे. मग वेदाच्या आणि शास्त्रांच्या पाठीमागे जे ऋषीमुनी गेले त्यांच्या मागे जा. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, नकळेचे विषय अंधा, म्हणून उघड बोलिलो, त्या मार्गाने जा. संतांच्या मागे गेल्यावर तेनेची पंथे चालू जाता, न पडे गुंथा कोठे काही. मग संतांच्या मागे गेलं पाहिजे, त्यांचं अनुसरण. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकोबारायांचं अनुसरण केलं म्हणून छत्रपती शिवाजी महाराज अमर झाले. विठाल विठाल. लेकी बाळीची इज्जत लुटणारे अनेक राजे त्या काळात होऊन गेले ना, आत्ता पण आहे. पण लक्षात ठेवा, कोणत्याच माता माऊलीचा गैरफायदा न घेता पत्नी सोडून सगळ्या स्त्रियांना ज्या राजानं बहीण मानलं तो छत्रपती शिवाजी महाराज राजा. आणि या राजाला ही शिकवण कुणाकडून मिळाली होती तर जगद्गुरु तुकाराम महाराजांकडून. नाहीतर ताफा जर एखाद्या गावात मंत्र्याचा मुक्कामी असला ना, मंत्री सोडा, साधे आमदार खासदारांचे ताफे मुक्कामी असले ना तर कोंबडे हाती लागत नाहीत लवकर, बोकडे पळून जातात. ते म्हणतात आम्ही थांबणार नाही, कारण हे आमदार आलाय म्हणजे काहीतरी गेम आहे आपली. विठ्ठल विठ्ठल. खरंय खोट आहे? इकडनंच विचारतात पुढारी लोक, व्यवस्था आहे का नाईटची सगळी, आहे का नाही? हे मी कॉमन बोलतोय बरं का, कोणाला उद्देशून बोलत नाही. ही वस्तुस्थिती आहे. कुठं छत्रपती शिवाजी महाराज, कुठं आत्ताचे पुढारी महाराज. मला काय हे का सांगतोय मी, गळ्यात तुळशीची माळ घालेल तो खरा पुढारी. आमच्या नाशिकचे खासदार माळकरी खासदार आहे. विठ्ठल विठ्ठल. कुंभमेळ्याच्या मीटिंगला बोलवलं नाही, मी बातमी वाचली. आता काय अडचण आहे, माळकरी म्हणून बोलवा, आहे का नाही? असू द्या. मला हे सांगायचंय तुम्हाला, मला हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुसरण केलं कुणाचं? तुकोबारायांचं. पराविया नारी माऊली समान, हे गेले नेमून ठाईचे ठाई. तुकोबारायांची शिकवण होते. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. तुकोबारायांनी आज्ञा दिली छत्रपतींना, गळ्यात तुळशीची माळ घालून घ्या. आमच्यासारखा माणूस सांगतो गळ्यात माळ घाला तर तुम्ही घालता, तर छत्रपतींना तुकोबारायांनी माळ घालण्याचा आज्ञा केली असेल तर छत्रपतींनी गळ्यात माळ घातली नसेल का? नुसती घातली नव्हती, मिरवत होते छत्रपती शिवाजी महाराज. मी वारकरी आहे म्हणून तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांचा तोच खरा मावळा आहे ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे. बाकीचे अफजल खानाच्या टोळीतून उरून राहिलेले डोंग कावळे आहेत सगळे. विठ्ठल विठ्ठल. अहो किती आदर्श घेतो आपण आपल्या बापाचा, मला सांगा. महाराष्ट्राचा बाप आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो सुपारीच्या खांडाचं राजाला व्यसन होतं आणि त्यांच्या जयंत्याच्या दिवशी दारूच्या बाटल्या संपवल्या जातात आणि नको नको तसे वंगाळ डान्स ऑर्केस्ट्रा बोलून जयंत्या साजऱ्या होतात. काय फायदा या सगळ्या गोष्टींचा? दिवसभर त्या गाड्यांना भगवे झेंडे लावून ह्या गल्लीतून त्या गल्लीत, त्या गल्लीतून ह्या गल्लीत वाकड्या तिकड्या गाड्या बुंगवायच्या आणि संध्याकाळी सगळ्या गाड्या सरकार मान्य देशी दारूच्या दुकानासमोर शिवाजी महाराजांचे झेंडे लावून. अरे नरकात जावं लागेल तुम्हाला. छत्रपती शिवाजी महाराज पानाच्या विड्याला कुतुबशहाला नाही म्हणाले, मी खात नाही म्हणे.
कष्टातून स्वराज्य निर्माण केलंय, पानाचा विडा खाल्ला तर माझ्या मावळ्यांना पण माझ्याकडे बघून व्यसन लागतील म्हणून मी पानाच्या विड्याचं सुद्धा व्यसन करत नाही, असा निर्व्यसनी छत्रपती शिवाजी महाराज राजा किती अनुसरण करतो. मी नेहमी सांगत असतो. हां, रायगडावर सहल गेली आणि काही मुलांनी गाईडला प्रश्न विचारला, का हो ही समाधी कुणाची आहे? सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. मग गाईडला पुन्हा प्रश्न विचारला, समाधीच्या आजूबाजूला ज्या पावलांच्या खुणा आहेत त्या कुणाच्या आहेत? काका, त्यावेळी त्या गाईडनं सांगितलं या पाऊल खुणा शिवाजी महाराजांच्याच आहेत. पुन्हा विचारलं, एक गड किल्ले सगळे कोसळले, शेकडो वर्ष झाले छत्रपतींना जाऊन, आणि त्यांचे गड पडले आणि पावलांच्या खुणा तशाच कशा राहिल्या? त्यावेळी त्या गाईडनं जे उत्तर दिलं ते लक्षपूर्वक ऐका. तो गाईड म्हणाला, ऐका बाळांनो, ऐका, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर स्वतःच्या स्वार्थाकरता सगळ्यांना करता आला, पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कोणाला चालता आलं नाही, म्हणून या पाऊल खुणा बुजल्या नाहीत. म्हणून या पाऊल खुणा बुजल्या नाहीत. किती अनुसरण करतो आपण छत्रपतींचं मला सांगा. किती अनुसरण करतो जगद्गुरू तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांना अनुसरले छत्रपती म्हणून अमर झाले. संतांचं अनुसरण करावं. आणि चौथं, देवाचं अनुसरण करावं. देवाचं अनुसरण, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे. तो म्हणतो माझ्या मागे या. ऐका, त्याच्या मागे या म्हणजे त्याच्या लीला चरित्राच्या मागे जाऊ नका, त्याच्या अनुभव चरित्राच्या पाठीमागे जा. त्याचा अनुभव चरित्र काय आहे? महाराज गीता सांगते, ये तू सर्वानी कर्मानी मयी संन्यस्य मत्परा. शरीराच्या स्तरावर मला समर्पित व्हा, बुद्धी मला द्या, मयी बुद्धिम निवेशय. आणि मनाच्या स्तरावर अनन्ये नैव योगेन माम ध्यायंत उपासते. जर तुम्ही मला अशा पद्धतीनं शरण आलात, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज, तर मी तुमच्यासाठी काय करेन माहितीये? काय करेन? तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार. तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळीकाळ नुकुनिया घेतला पट्टा. कळीकाळाचा नाश करून त्याला अमर करण्याची जबाबदारी माझी आहे. म्हणून अनुसरे तो अमर झाला, अमर झाला. अंतरला संसारापासून दूर गेला, म्हणून तो कधी गर्भवास पाहत नाही. ना देखती गर्भवास, ना देखती गर्भवास, कधी दास विष्णूचे, दास कधी गर्भवास न देखती. कधीच गर्भवासाला त्यांना यावं लागत नाही. आले तरी गर्भवासी दुःख नाही, येता जाता हृदय असता नाम तुझे. मग भगवंत काय होतो त्यांच्याकरता? अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. ज्याप्रमाणे आई लेकराला कधी विसंबत नाही, त्याप्रमाणे भगवंत सुद्धा त्या भक्तांना विसंबत नाही. म्हणून किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा. आणि शेवटी महाराज म्हणतात, त्रिभुवनी ज्याची सत्ता, तो रक्षिता झाली या. म्हणायचं आहे, पण कधी? एकदा सगळ्यांना मी विनंती करतो, वरती हात करा, सगळ्यांनी करावं जोरात. हा, सगळ्यांनी वरती हात करा, करा. ते मंडपात उभे असलेल्यांनी हात करा ना वर. मंडपात उभे असलेले हात वर करा. बाहेर बाहेर हात सरळ, पाय बरोबर. बुट काढू नका, खाली चिका नका, बुट नका काढू. कोण काढतंय बुट? काढू नका. हात वरती करा, सरळ एकदम. पाठीमाग पोर्च मध्ये बसलेले, पोर्च मधले
तिकडे गाडीवर बसलेले बघा ते हा, करा वर हात करा, हात वर करा, दोन्ही करा, एक नका करू, दोन्ही करायचे, करा सरळ. शंकर बोल. आणि कैलासवासी भीमाजींची मूर्ती डोळ्यासमोर आणा आणि या टाळ्यांमधून आणि नामस्मरणामधून जे पुण्य निर्माण होईल ना ते आजींच्या सद्गती करता समर्पित करा. विठोबा तुकोबाराय म्हणतात त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली. तुकोबाराय म्हणतात मी सदेह अमर झालो याचं कारणच एक आहे, त्याला अनुसरलो म्हणून. अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडला होता. शांत बसा, कोणीही जागा सोडायची नाही. आपलं कीर्तन आटोपलेलं आहे, आपल्याला लगेच थांबायचं आहे. आदरणीय सर्व गुणीजन मंडळी, आमचे रोहिदास भाऊ, त्यांचे चिरंजीव आदरणीय चिंतामण महाराज, ही भास्कर महाराज आणि आपलं गुळवंच, त्याच्यानंतर आमचे बाळू महाराज आटकवड्यावरून आले, अजून चापडगाव, करंजगाव या सगळ्या गावचे भजनी या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी महाराज, आमचे बंधू दीपक महाराज, आदरणीय पंढरी महाराज आणि सगळे भजनी, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. माझ्यासमोर राजकीय क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. अतिशय सुंदर साऊंड आहे आमच्या शंकररावांचा, त्यांच्यासाठी टाळी वाजवा सर्वांनी एकदा. हॉलमध्ये साऊंड लावणं अवघड असतं, पण ते अतिशय तरबेज साऊंड मास्टर आहेत, त्यांना धन्यवाद देतो. हार्मोनियम वादक महाराजांना धन्यवाद देतो. अतिशय सुंदर पेटी वाजवली, बाबांसाठी पण एकदा टाळी झाली पाहिजे. वा. आणि आता कैलासवासी भीमाबाई यांना आपण कीर्तनाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूयात. पांगरी येथे आम्ही एक गुरुकुल सुरू करतो आहे, ज्ञानदा वारकरी गुरुकुल. मगाशी मी बोलल्याप्रमाणे त्या गुरुकुलात पुढच्या वर्षीपासून आपण ॲडमिशन घेणार आहेत विद्यार्थ्यांचे. शिक्षणच त्यांनी करावं असाच मानस आहे, पण शिक्षण हे संस्काराधिष्ठित असावं म्हणून गुरुकुल करायचं आहे. ते काही पक्वजित झाली पाहिजे आणि मोठी गायकच झाली पाहिजे असं नाही. गुरुकुल मुलांना इंजिनियर, MPSC, UPSCची परीक्षा तिथं देता येईल असं तयार करणार आहे. पण त्या UPSC परीक्षा देऊन एखादा कलेक्टर झाला तर त्यानं कुणाकडून लाच घेऊ नये म्हणून वारकरी संप्रदायाचे संस्कार असावे याच्याकरता वारकरी शिक्षण संस्था आहे. आणि त्याला भजनात बसलं की पकवाज वाजवता आला पाहिजे, कलेक्टरलासुद्धा त्याला भजन एखादा अभंग गाता आला पाहिजे, त्याच्यावर संत विचारांचा पगडा प्रभाव निर्माण झाला पाहिजे. हा उदात्त हेतू डोळ्यासमोर ठेवून असा संकुचित हेतू नये, टाळकरी ज्ञान, वर्ष श्राद्धाला ज्ञान, शाळा बुडवान हे असले धंदे नाही करत आम्ही, आहे का नाही. हे असं करायचं पण नाही. आणि म्हणून हे जे आहे हे उत्तम काम आम्ही करतो आहे. तुमचाही या कार्यामध्ये सहकार्य असू द्या अशी सगळ्यांना नम्र प्रार्थना करतो. काका तुम्हाला पण धन्यवाद देतो, सुंदर नियोजन केलं तुम्ही सगळ्यांनी. आणि आता 1 मिनिटात शिंगल पंढरी महाराज चाल म्हणतील आणि कार्यक्रम संपेल. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे, मद क्षमा करणे संती नव्हे अंगभूत युक्ती,
आणि एक सूचना आहे, या आजींचे नातू आहेत ना मिलिटरी मॅन, काय नाव त्यांचं, संतोष भाऊ, त्यांची एक सूचना आहे की एक आईचं गाणं म्हणा. भैरवी झाली का एक गाणं म्हणा. गीत मग गीत गीत त्रिभुवनी जाती कया रक्षिता तो घारा, तू कया रक्षिता धारिया, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, तू कया
आईच्या श्राद्धानिमित्तानं हे कीर्तन असल्यामुळे चिंतामण महाराज अतिशय सुंदर गीत त्यांनी गायले. एक प्रसिद्ध कवी आहेत मराठी साहित्यातले, त्यांनी ती कविता तयार केलेली आहे. त्यांची कविता आहे ती, अतिशय सुंदर चिंतामण महाराजांनी गायली. सगळ्यांचे डोळे पाणावले. खरंच आईसारखं दैवत या जगात दुसरं कोणतं नसतं, लक्षात ठेवा. एखाद्या घरात भाकरीचे 4 तुकडे असतील आणि खाणारी 5 तोंडं असतील ना, तर त्यातलं एकच तोंड म्हणतं आज मला भूक नाही, त्या तोंडाचं नाव आहे आई. म्हणून माय गेली की लेकीसाठी माहेर संपत, असं लक्षात ठेवा. एवढी मोठी सती होती, सती भगवान शंकराची बायको, आणि दक्षाच्या यज्ञामध्ये गेली. दक्षानं सुद्धा पाठ फिरवली सतीकडे. बहिणी बोलल्या नाही, बहिणी हसायच्या बिगर आमंत्रणाची आली म्हणून. पण या सगळ्या यज्ञामध्ये फक्त एकच व्यक्ती अशी होती की तिनं छातीला लावला आणि कवटाळलं, विचारपूस केलं. तिचं नाव होती आई. आणि म्हणून भलेही मिली एक सादर माता, सादर मिली भलेही. राहुलच्या लेकराला सुद्धा खूप जीव लावायची आजी, आणि बोलता चालता गेली. अनेक वेळा माझं या कुटुंबामध्ये येणं होतं. सुना असतील, नात सुना असतील, सगळ्यांवर प्रेम केलं. आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत सुनांनी पण सांभाळलं, सेवा केली, सगळी सेवा केली. आणि याचा आनंदात त्यांचा शेवट झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. या न्यायानं आजी आपल्यातून गेल्या, आणि आजचा दिवस त्यांना मोक्ष देणारा दिवस आहे. यमधर्माच्या दरबारात त्या उभ्या आहेत, आणि त्यांच्या सत्कर्माच्या जोरावर त्यांना उत्तम गती आजच्या दिवशी लाभणार आहे. तो हा वर्ष श्राद्धाचा दिवस आहे. म्हणून पुनश्च एकदा आजीच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय.